नागपूरच्या रामनगर राम मंदिरात 18 जुलैला उद्धव ठाकरे रामरक्षेचं पठण करणार आहेत आणि याच मंदिराचे मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असून त्यांचं निवासस्थानही जवळ आहे। राम मंदिर दानचोरी निषेध आंदोलनासाठी ठाकरेंनी हे ठिकाण निवडल्याची माहिती आहे। रामरक्षा पठणाला परवानगीची गरज नसली तरी निषेध आंदोलन जे सुरू आहे त्याला मंदिर प्रशासन परवानगी देणार नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे साहजिकच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान हे जे आंदोलन केलं जाईल त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी पाठिंबा द्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं। हे जे कळतं आहे की कोणी इथे रामरक्षा म्हणतंय हे राम मंदिर आहे, इथे येऊन राम रक्षा म्हणणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आहे। फक्त त्यांनी आपले पक्षीय राजकारणाचे जोडे बाहेर काढून यावं। आम्हीही त्यांच्यासोबत बसून इथे रामरक्षा म्हणू शकतो। याच्या आधी आम्ही एक सांगितलंय की हे मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये आणि राजकीय आखाडा याचा आम्हाला होऊ द्यायचा नाहीये। आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही। त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते राम भक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत। ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल आणि आम्ही जे करतोय त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे।